हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला तर सकाळचा पहिला बॅच झालेला आहे क्लासचा आणि घरी येताना ना भरपूर भाज्या घेऊन आली. मस्त एकदम हिरव्या अशा भाज्यांची गाडी लागलेली होती. म्हटलं चला घेऊन जाऊया. आणि घरी येऊन चहा घेतच होती. एवढ्यात मला दर्शनचा कॉल आला की मम्मी मी जिमला जाऊन आता घरी येतो आहे आणि मला भूक लागलेली आहे, तर पटापट काहीतरी बनव, कारण त्याला ना अर्जंटली पुन्हा ऑफिसला जायचं आहे. अचानक कॉल आलेला होता. आणि इथे ना मस्त सकाळी दूध गरम करण्याच्या आधी नम्रताने मलाई काढलेली आणि ना मला ही मलाई जी आहे ना ती खायला खूप आवडते, तिलाही माहीत आहे. त्यामुळे तिने काढून ठेवलेली होती आणि आता दुधाची म्हणजे ती मलाई जी आहे ना ती चहामध्ये घालून खाताना तर मस्त एकदम छानच वाटते. तर थोडंसं घालून घेतलं आणि त्यानंतर आता पटापट म्हटलं चपात्या करूया, कारण मी इथे जर बोलत बसली तर मग दर्शन येईल आणि म्हटलं की मम्मी कॉल करून सुद्धा तू काही केलंच नाहीस, म्हणून फटाफट चहा आधी घेतला. त्यानंतर मग चपात्या करायला म्हटलं सुरुवात करूया. तर आता भाजी तर ना सकाळीच माझी झालेली असते ना, नम्रताच्या टिफिनला वगैरे पण लागते आणि सकाळी नाश्त्यासाठी ना ह्यांना तेच देते. मग त्यामुळे ना सकाळीच भाजी चपाती झालेली असते. पण आता थोड्या चपात्या राहिलेल्या, कारण सकाळी ना खूप कंटाळा केला. म्हटलं आल्यानंतर गरमागरम चपात्या करूया. तर आता ना हे तूप जे आहे म्हटलं चल पटकन काढूया आणि ते पण आता मस्त चपातीमध्ये घालूया. त्यामुळे कसं होणार की चपातीना जी खायची एकदम मस्त त्याची चव वाढेल आणि दर्शनना एकापेक्षा 2 चपात्या तरी खाईल. तर ना हे घी जी आहे ना हे वरचं असं तेलकटच आहे, म्हणजे ते अजून घट्टच झालेलं नाही आहे. तर मला तेच कळत नाही की ते असं का होतं, म्हणून तर कोणाला माहीत असेल तर मला प्लीज कमेंट करा की लिक्विडसारखं असंच वर असतं ते चांगलं असतं का नाही. सो चला आता आतमध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर एकदम जाडसरच थोडी लाटते, एकदम पातळ पण केली नाही. त्यामुळे कशी होती ते लाटताना पण जरा मस्त एकदम अशी झालेली आणि ना नंतर जेव्हा शेकली ना की तेव्हा थोडी खरपूस शेकली की ती खाताना पण छान वाटेल. सो फटाफट आता मी चपात्या करून घेते आणि मलासुद्धा ना नाश्ता करायचा आहे. तर मी काय नाश्ता स्पेशल केलेला आहे ना ते मी दुसऱ्या व्लॉगमध्ये म्हणजे मिनी व्लॉगमध्ये टाकते, नक्की पहा. तर गरमागरम रेडी आहे चपाती. सो चला भेटते पुन्हा. टिल देन बाय बाय, टेक केअर.